त्यांच्या माध्यमातून सूरजला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। संघ मालक आहेत त्यांच्या वास्ते त्याला पारितोषिक दिलं जाईल 500 रुपयाचे। सूरज या सनवरचे सर्व आहेत मारुती अण्णा सूर्यवंशी यांच्या सोबत असते त्याला दिला जाईल 500 रुपयाचा किताब। कुठलं खेळायचं ही नाही झाली तर आता हे होणारच की एवढं आता वाजले 4 वाजले आता। चला मॅचला करूयात सुरुवात। आपण पाहतोय आता टीम कार्तिक 11 आणि टीम पाहिलं तर शार्वेल 11। टॉस जिंकला कार्तिक 11 संघाने आणि सर्वप्रथम निर्णय घेतला इथून गोलंदाजी करण्याचा। पहिला चेंडू गोलंदाजी क्रमांक 1 वरती हलक्या हाताने चेंडू ढकललाय इथून थोडस अडवलं जाते आणि अडवत असताना पाहिलं तर इथून निर्धाव चेंडूची सांगता होते। एक निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतो। आता पहिलं षटक हाताळत असताना अंकुश मोहिते जो मागील मॅचचा हिरो आता गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने चेंडू ढकललाय। पहा तिथून दिशा थोडीशी खराब राहिली पंच आमच्याकडे वळतील इट इज द वाईड हा इशारा केला जातोय आणि एक अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाते। अवंत धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 1 च्या घरामध्ये 1 धाव धावफलकावरती टीम कार्तिक 11। इथून चेंडू पडल्यानंतर पंच आमच्याकडे बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल। 1 धावेने संघाची धावसंख्या यस बॅटची एज लागते आणि एक सिंगल मिळेल। 2 धावा धावफलकावरती येतात। गोलंदाज आपण पाहतोय अंकुशला आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अंकुशने देखील केले। ब्लॉकांचा चेंडू खोलून काढला समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून आडवेल तोपर्यंत एक सिंगल अगदी कंप्लीट केले जाईल। एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जाते आता जाऊन पोहोचेल संघ पाहिलं तर 3 च्या घरामध्ये 3 धावा धावफलकावरती टीम शार्वेल 11। गोलंदाज सज्ज होतोय अंकुशने कमबॅक केलाय। पहा विकेट इथून फटका सजवलाय तेजसच्या बॅटची एज लागते आणि तिथून पाहिलं तर एक धाव मिळेल। 1 धावेने सांगितलं धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता 4 च्या घरामध्ये 6 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ संपलाय। अजून 1 चेंडू शिल्लक असेल येणाऱ्या षटकातील।
आता गोलंदाज आपण पाहतोय इनिंग क्रमांक 1 वरती गोलंदाजी करत असताना अंकुशला आपण बघितलं शेवटच्या चेंडू इथून फटका सजवलाय पहा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय निघून बॉन्डलाईनच्या बाहेर येतोय हा चौकार 4 ने संघाची धावसंख्या पुढे जाते आता जाऊन पोहोचेल संघ 8च्या घरामध्ये 8 डावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 8 डावा धावफलकावरती लागलेत अंकुशने चांगली गोलंदाजी इथून टाकतोय एक चौकार त्याच्या गोलंदाजावरती नक्की आला परंतु दबाव आणि कमबॅक इथून केले गोलंदाज अंकुशने चांगला चेंडू इथून टाकले चांगल्या चेंडूचा खेळ इथून करत असताना आपण पाहिलं तर अंकुशला आता दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इनिंग क्रमांक 2 वरती येताना पाहायला भेटेल सिद्धेश येताना पाहायला भेटतोय पहा इथून चांगले गोलंदाजी टाकावे लागेल इथून गोलंदाज सिद्धेशला कशा पद्धतीने गोलंदाजी टाकेल इथून सिद्धेश नक्कीच बघूयात तोपर्यंत पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आपण पाहतोय प्रवीणला चांगला चेंडू इथून चांगला फटका येताना पाहायला भेटतोय बॅटची हवेमध्ये जास्त वेळ राहिला झेल घेण्याचा प्रयत्न इथून झेल ड्रॉप केली जाते झेल ड्रॉप करत असताना संधी मिळाली इथून फलंदाज प्रवीणला आणि 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात बोलतात ना क्रिकेटमध्ये पकडो कॅच जितो मॅचेस इथून तुम्ही कॅच पकडा तुम्ही नक्कीच विजयाच्या दिशेने जाल कार्तिक हे देखील चला इथून लेगला चेंडू निघून गेलाय बॉललाईनच्या बाहेर 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल षटक क्रमांक 2 चालू असताना 2 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि संघाची धावसंख्या ही 15च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते पंधरा धावा धावफलकावरती इथून कमबॅक करावा लागेल टीम कार्तिक 11 ला पटका सजवलाय पा तिथून स्क्वेअरचा क्षेत्ररक्षण आहे चेंडू निघल्यानंतर मात्र जातोय बॉर्डर यांच्या बाहेर पंचांचे आमच्याकडे इशारा केला आणि इथून 4 चा इशारा करत असताना 4 धावा खात्यामध्ये ऍड होतात 4 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लागलेत आतापर्यंत टीम पाहिलं तर शार्वेल 11 संघाच्या इथून कमबॅक करावा लागेल शार्वेल 11 संघाला पहिल्या 2 मॅचेस ते पराभवाच्या दिशेने होतात आता इथून पुढे कमबॅक करायचा आहे समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडला जातोय विकेटचं होते पतन फलंदाज तेजस बॅक टू पवेलियन 4 चेंडूचा खेळ संपलाय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल फक्त पाहिलं तर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आता 19 च्या घरामध्ये 19 धावा धावफलकावरती इथून लागलेत आणि पाहिलं तर संघाची गोलंदाजी करत असताना दुसरं शतक हाताळत असताना चांगली गोलंदाजी इथून केली ते गोलंदाज सिद्धू याने चला इथून तुम्हाला कमबॅक करावा लागेल आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय फलंदाज संतोष कशा पद्धतीने फलंदाजी करेल इथून संतोष नक्कीच बघूयात कारण मागील 2 मॅच मध्ये थोडासा लोला गेला फ्लॉपला गेला आणि आता इथून नवीन सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात करत असताना संतोष पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल गोलंदाज सिद्धेश चांगला चेंडू समोरच्या दिशेमध्ये हलका हाताने चेंडूला ढकललाय क्षेत्ररक्षण आहे तिथून एक तर धाव कंप्लीट केली दुसरी देखील धाव इथून कंप्लीट केली जाते बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट होतात 2 ने संघाची धावसंख्या पुढे चालले आता जाऊन पोहोचला संघ 21 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले 21 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना
शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने इथून प्लेस केला, क्षेत्ररक्षण आहे तिथून चेंडूवरती धावेल, एक तर धाव कंप्लीट केले. इथून संघाचे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला आणि इथून पाहिलं तर एक डिक्लेअर झोन मध्ये जाऊन अदलतोय चेंडू, एकच मिळेल, एक वरती थांबावं लागते टीम शार्विल 11 संघाला. 2 षटकांचा खेळ संपला, 2 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 22 धावा धावपलकावरती. तिसरं शतक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी येण्या क्रमांक 3 वरती गोलंदाजी करत असताना अंकुशला आमंत्रण केलं. आपण चला स्पीड घ्या. फटका साधवण्याचा प्रयत्न हवेमध्ये होता, चेंडू पडल्यानंतर मात्र एक धावेमध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला भेटतो. एक सिंगल मिळेल, एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले, आता जाऊन पोहोचला संघ 23 धावा धावपलकावरती. 23 धावा धावपलकावरती. अंकुश मोहिते गोलंदाजी क्रमांक 3 वरती गोलंदाजी करत असताना इथून समोरच्या दिशेमध्ये चेंडू पटकावला, क्षेत्ररक्षण आहे तिथून चांगला थ्रो इथून करताना पाहायला भेटतो. एक सिंगल मिळेल, एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले, आता जाऊन पोहोचलाय संघ सिंगलने 24 धावा धावपलकावरती. धावपलकावरती आपण पाहतोय. इथून कमबॅक करले मात्र इथून अंकुशने चांगले गोलंदाज, चांगला पटका, इथून स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय बॉर्डरच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी पॉइंट वरनं उडवलेला हा चेंडू बघता बघता चेंडू निघून जातोय बॉर्डर लाईन कडे. 28 धावा धावपलकावरती लागतेत. आता धावा येताना पाहायला भेटतात शार्विल 11 संघाच्या. धावा जमवायच्या आहेत, जमवण्यासाठी चाललेला प्रयत्न पहिला चौकार येताना पाहायला भेटतोय संतोषच्या बॅट मधून. ते कमबॅक केले संतोषने देखील. गोलंदाज अंकुश परत एकदा सज्ज होते. ते 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले 28. ब्लॉकांचा चेंडू गोलून काढल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवला जातोय. चांगलं प्रोटेक्शन तिथून दिलं जाते आणि एक सिंगल कंप्लीट करत असताना दुसरी देखील कंप्लीट केले, म्हणजे 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट करत असताना 2 ने संघाची धावसंख्या वाढते. 2 ने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती, 30 धावा धावपलकावरती. 30 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळून संपलाय. पटका सजवलाय, पहा सटम पूल केल्या, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून जेल पकडली जाते. आता इथून संतोष बाद होईल. विकेट मिळाली मात्र इथून अंकुशला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 30 या आकड्यावरती, 30 धावा धावपलकावरती. 5 चेंडूचा खेळ इथून संपतोय. 30 धावा धावपलकावरती. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. त्याला स्पीडअप करा. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. स्ट्राइक वरती असेल. आता नवीन खेळाडू यशवंत येताना पाहायला भेटतोय. तो बाद झाला. संतोष थोडासा नाराज असेल, परंतु कमबॅक केलं होतं, परंतु तिथून संघाची धावसंख्या वाढली होती. चौकार आला त्याच्या बॅट मधून. त्यानंतर मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये ताकद थोडीशी कमी पडले आणि इथून झेल बाद होत असताना संतोषला आपण बघितले. गोलंदाज अंकुश परत एकदा सज्ज. चांगला चेंडू, चांगला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट केले जाते. शेवटच्या चेंडूवरती आलेली सिंगल आणि सिंगलने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता 31. 31 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आता
31 या आकड्यावरती. श्री सुहास घडगे साहेब यांचं शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. टीमची धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना गोलंदाज राम आलेत. चेंडू सोडून दिलाय. एस्टनच्या वरून चेंडू निघून चाललाय. फलंदाजाला देखील ऑन साइडला चेंडूला दिशा दिल्या. एक धाव मात्र प्राप्त होईल. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. फ्लो लेनचा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगल वर समाधान मानावं लागेल. ज्या प्रकारचं संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना क्रिकेट अपेक्षित असेल, मोठ्या फटक्यांची फटकेबाजी पाहायला मिळेल का? कारण फटकेबाजीसाठी आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये खेळाडू ओळखले जातात. कारण फटकेबाजी करावी लागेल, त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करावे लागेल. एक मोठं लक्ष तुम्हाला प्रस्थापित करावं लागेल. हा फॉली चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काय चेंडू हातातून निसटलाय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडू खाली होते तैनात, परंतु चेंडू शेवटच्या क्षणातला हातातून निसटला गेलाय. झेल सोडला आणि 2 धावा देखील सहजरित्या प्राप्त केल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. राम यांनी गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. पायावर टाकलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग बाय स्वरूपात. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 4थ्या षटकाची होते सांगता. 4थ्या षटकाखेर टीम शार्विल 11 3 गडी बाद 37. नेक्स्ट मॅचचा मी कॉल देतोय. विन्सी 11 विपक्ष एमए फायटर्स. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. विन्सी 11 विपक्ष एमए फायटर्स. अंतिम षटक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज मच्छिंद्र. मच्छिंद्राचा पाहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, गॅप मध्ये फटका. चेंडू 6 धावांसाठी सीमारेषा पार.
चॅम्पियन ट्रॉफी शिळ षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आणि या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले फलंदाज अमोल यांनी. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते चुकी आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. चेंडू सीमारेषा पार. आनंदच्या बॅटमधून एक आनंद देणारा चौकार. अमोल आहेत. ज्या प्रकारे अमोल यांनी पाचच्या 2 चेंडूवर 10 धावा ठोकल्यात. अमोल अंतिम षटकामध्ये हात मात्र त्यांनी अगदी खोललेत आणि धावसंख्या कुठेतरी कमी वाटत होती, त्या मात्र धावसंख्येला आता भरारी देण्याचा प्रयत्न केला जातोय. 47 धावा धावफलकावर अंतिम षटक. धावा पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. पंच म्हणून शरद सर असतील, अशोक पवार सर असतील, त्यांची भूमिका ज्या प्रकारे राहिली आहे त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. कारण असा पहिला दिवस या चॅम्पियन ट्रॉफीचा. शेळगावची स्पर्धा आपण पाहतोय. हा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 49. हा फॉली चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु क्षेत्ररक्षक पहा वेगाने चेंडूवर गेलेत. एक सिंगल फक्त टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 50 अप. 51 धावा. माफ करा 50 धावा. चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 51 धावा, 51 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात केली होती शार्विल 11 ने. शेवट कसा करतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दुर्बळ. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये मात्र यश प्राप्त होईल. 2 धावा प्राप्त केल्यात. 1 धाव जिथे होती तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडे दूरवर राहिले आणि 2 धावा प्राप्त करत असताना या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 53 धावा. शेळगावची स्पर्धा शेळ चॅम्पियन ट्रॉफी 2024. हा फॉली चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. एकेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा प्राप्त करण्याचा मानस दाखवला. 2 पूर्ण केला. तेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी अगदी दूर पाहायला मिळाली आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. आणि 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या डावाखेर टीम शार्विल 11 ची धावसंख्या 55 आणि 56 धावांचं लक्ष असेल टीम कार्तिक 11. 56 रन्स टू विन टीम कार्तिक 11. आपण नाणेफेक करूया. विन्सी 11 विपक्ष एमए फायटर्स. टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान. विन्सी 11 विपक्ष एमए फायटर्स. टॉस केला जातोय आणि ते मात्र टॉस जिंकलाय टीम विन्सी 11 आणि आपला निर्णय सांगायचा आहे. विन्सी 11 संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय एमए फायटर्स.
टीम शार्विल 11 जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संतोष सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ त्यांच्या विरोधात 56 धावांचं लक्ष्य सेट केलंय. सागर मोहिते साहेब यांच्या मालकीचा संघ कार्तिक 11 आणि कार्तिक 11ला धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूंच्या खेळामध्ये 56 धावांचं लक्ष्य सेट केलंय आणि लक्ष्य पार केलं जाईल का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओम साई एमटीसी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला क्लिक करा जेणेकरून सगळे सामने तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि इंस्टाग्रामला जा, ओम साई एमटीसी लाईव्ह अगदी नाव टाका आणि त्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण तुमच्या आवडीचे जे काही रील्स आहेत, आवडीच्या खेळाडूंच्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जे शॉर्ट व्हिडिओ असतात आणि सध्या कुणाल शेट म्हात्रे इंस्टाग्रामवर जास्त ऍक्टिव्ह आहेत, त्यांचे देखील फॉलोअर अगदी हजारोच्या घरामध्ये पोहोचलेत. हा थोडंसं फास्ट खेळूया, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. होय नक्कीच आयोजन कमिटी सूचना करते एक सामना खेळवायचा आहे, थोडंसं फास्ट खेळा. छप्पन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अंकुश आणि त्यांच्या साथीला मच्छिंद्र. षटक क्रमांक 1 गोलंदाज पहिला चेंडू पदराला त्याचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला. स्क्वेअर रेल एक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे. 56 धावांचं मोठं आव्हान आहे, परंतु पार करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष्य छोटं अथवा मोठं नसतं जोपर्यंत तुम्ही ते पार करत नाहीये. त्या लक्ष्याचा पाठलाग मात्र कसा करतील. शमाट फटका मारलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले. झेलची संधी, मोये अगदी झेल सोडलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, यश मात्र प्राप्त होईल. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने गेले, परंतु प्रयत्नात अपुरे पडलेत. असे झेल तुम्हाला पकडावे लागतील. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. झेल सोडलाय की हा सामना हे पाहावं लागेल. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळलाय. झेल सोडल्यानंतर अगदी गॅप मध्ये फटका, चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज अंकुशच्या बॅट मधून चौकार. आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत असताना फलंदाज अंकुश. 56 धावांचं लक्ष्य आणि दोन्ही चांगले संघ आहेत. दोन्ही संघांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे, कारण लीग पद्धतीचे सामने. चॅम्पियन ट्रॉफी शेअर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या दिशेला लागला. यष्टीरक्षक चेंडू खाली पकडला जाईल. चेल तेजस यांनी कोणती चुकी केली नाही. मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. अंकुश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. या षटकामध्ये एक जीवदान प्राप्त झालं होतं फलंदाज अंकुश यांना, परंतु त्यांना त्याचा फायदा उचलता आला नाहीये. पहिला धक्का टीम कार्तिक 11 संघाला. न्यू बॅटर सिद्धू आलेत. सिद्धू कशा प्रकारे फलंदाजी करतील. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यश प्राप्त करून दिले गोलंदाज. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलाय. गोलंदाज प्रवीण यांनी
सिद्धेश सूर्यवंशी या संपूर्ण स्पर्धेमधील महागडा खेळाडू आहे आणि त्यासाठी त्यांनी खेळ देखील तसा सकाळी चांगला केलाय. सिद्धेश सूर्यवंशी बिगेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी असेल, झेल पकडला जाईल आणि शून्याचं शिकार ठरतील सिद्धेश सूर्यवंशी. आणि ज्या खेळाडूने सकाळी चांगला खेळ केला होता तो खेळाडू मात्र बाद होईल. फलंदाज सिद्धेश बॅक टू द डगआउट. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय चॅम्पियन ट्रॉफी शेअर 2024 मधील ज्या वेळेला तुम्ही असं कामगिरी करता त्यावेळेला तुमचं नाव चर्चेमध्ये येतं. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्हाला अगदी स्तुतीस्तुमनं तुमच्यावरती उधळली जातील. 56 धावांचं लक्ष आणि या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात मात्र खराब झाली टीम कार्तिक 11. न्यू बॅटर सुशांत, चोवीस चेंडू मध्ये 50ची आवश्यकता. दुसरं निर्धारित पॉवर प्लेचं षटक संतोष गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना 3 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. संतोषचा पहिला चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये आणि पंच सांगतायत एक धाव मात्र लेगबाई स्वरूपात प्राप्त होईल. खेळू की नको अगदी त्या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला पाहायला मिळालं. थोडेसे मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू आणि संभ्रमात होते. अशा वेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट नाही खेळू शकत, तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, टायमिंग झालं नाहीये, एकच धाव मात्र प्राप्त होईल. संतोष यांनी या पहिल्या 3 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले 8 धावा. हवेत खेळाय चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. झेलची संधी जरूर नसेल परंतु दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. फेकी खरा पाहायला मिळते आणि तिहेरीचा प्रयत्न तास दरम्यान केला गेलाय. तुम्ही फेकी योग्य दिशेला करणं गरजेचं असताना 3 धावा मात्र प्राप्त केल्यात. या 3 धावेने धावसंख्या 3 ने पुढे जात असताना टीमची धावसंख्या 11 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवर एक वेगळी घडामोड पाहायला मिळते, त्यामुळे तुम्ही अनुभवू शकता क्रिकेटचा खेळ आहे. अकोटापदा चेंडू शॉर्ट आर्म पूल, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला, कळत नाहीये कोणती चुकी. चांगला झेल डीपलाय, फलंदाज हॅज टू डिपार्ट. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ओस बॉलर हेड खेळलाय, कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. मिड ऑफ आहे, चेंडू फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. संतोष यांचा यशस्वी षटक पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 11-3. छप्पन्न धावांचं लक्ष. 12 चेंडूंच्या खेळांती 11 धावा केल्यात, म्हणजे 18 चेंडू मध्ये विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. आणि या 45 धावा बनतील का याचा उत्कंठा प्रेक्षकांना देखील असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक येऊन
प्रवीण आलेत. एक उंचपुरा वेगवान गोलंदाज प्रवीणचा हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. आणि त्या पहा अगदी हातातून चेंडू निसटला आणि छोटी धाव पूर्ण केली. यस 2 धावा पूर्ण केल्यात. कारण ज्या क्षणाला चेंडू खेळला त्या क्षणाला नॉन स्ट्रायकरचा फलंदाज वेगाने धावला, त्याचमुळे की काय या 2 धावा प्राप्त झाल्यात. आणि चांगलं क्रिकेट नॉन स्ट्रायकरचा फलंदाजाने कसं धावावं याचं उदाहरण पेश केलंय. बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. श्री बाबासाहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम श्री बाबासाहेब, सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, नम्र विनंती. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप करण्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी पोझिशन कशी असते हे खूप महत्वाचं असतं, कारण तुम्ही चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळणं खूप महत्वाचं असतं. आणि कुठेतरी फुटवर्क नाहीये, त्याचमुळे निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. त्याचा वापर करत असताना बॅक टू द बॉलर. काय झेप घेतले गोलंदाजाने. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी असेल. फेकी खराब. यष्टीरक्षक देखील चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि अगदी 3 धावा मात्र प्राप्त होतील या चेंडूवर. चेंडूने देखील गुलीगत धोका दिलाय. 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 16. 16 रन्स ऑन बोर्ड. सुमार कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावावा लागेल. हाफ वॉली चेंडू आडव्या बॅटने चेंडूला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीपला 1 धाव पूर्ण केली जाईल. बॅकअप आहे, अन्यथा या चेंडूवर देखील एक अतिरिक्त धाव प्राप्त झाली असती असं म्हणायला हरकत नाहीये. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम कार्तिक 11 या संघाला मोठे फटके येतील का? चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका खेळ. टीम कार्तिक 11 17ला 3. 12 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यक धावा आहेत. 39. 12 चेंडू 39 धावांची गरज. टीम कार्तिक 11. शॅम्पियन ट्रॉफी विष्णू रामचंद्र शेलार साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्याला लाभले. त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू. यश निर्धाव चेंडूचे होते सांगता. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होत नाहीये. यश आले. यश आपल्या संघाला यश मिळवून देतील का? यश यांचा हा चेंडू हवेत खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने जरूर गेले, परंतु चेंडू साईल सीमारेषा पार. अफलातून स्ट्रोक. षटकार. लड्डू मुत्याचा आठवण करून देणारा हा फटका. लड्डू मुत्या स्वामी, इंस्टाग्रामवर त्यांचे देखील खूप रील व्हायरल होत आहेत. लड्डू मुत्या स्वामी अगदी पंखा थांबवतात आणि अंगारा लावतात, त्या प्रकारचा फटका. पंखा फिरवत तशी बॅट फिरवली. ऑन साइडला खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक डीपला आहे तैनात. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा मात्र घेतल्या जातील. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 25. आडव्या बॅटने चेंडूला अगदी घोषांकी क्षेत्राच्या दिशेने खेळला गेला. 1च धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. चौकार षटकारांची गरज आहे. एखाद्या खेळाडूला मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील सर, अन्यथा सामना दूर जाईल.
ज्या प्रकारे खेळ केलाय शार्विल 11 संघाने अन्यथा कठीण होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 26. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिळतील धावा. 4 येतोय. चौकार. आणि या चौकाराने समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला टीम कार्तिक 11 संघाला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये त्यांचं काम सोपं होईल. निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू 26 धावा. 26 धावा 7 चेंडू. 26 धावांची आवश्यकता इथे मात्र बॅटची कडा लागली आहे आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरले. फलंदाज होईल झेलबाद. मोठा धक्का. 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज असेल. तब्बल 26. महत्वाचं षटक हाताळलं यश आणि ज्या प्रकारे कर्णधाराने दाखवलेला विश्वास मात्र सार्थ ठरवलाय. कारण 4थं षटक हे खूप महत्वाचं होतं. धावा कमी खर्च केल्या आणि 6 चेंडू मध्ये आता 26 ची गरज आहे. 6 चेंडूवर तुम्हाला 4 मोठे फटके खेळायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील कारण सामना अजून संपलेला नाहीये. जर तुम्हाला तुमच्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर पहिले 3 चेंडू हे अत्यंत महत्वाचे असतील. अंतिम षटक. गोलंदाज सुरेश हा पहिला चेंडू आखूड टप्पायचा. आडव्या बॅटने फटका फसलाय. मिड विकेट आहे. चेंडू खाली पकडला जाईल. झेल फलंदाज. झेलबाद. सामना पूर्णपणे एकतर्फी झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण विजयाची माळ शार्विल 11च्या गळ्यामध्ये पडेल का 5 चेंडूवर स्पष्ट होईल सर. 5 मध्ये करायचे आहेत अद्याप. 26 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार खेळायचा आहे. आणि क्रिकेटमध्ये होऊ शकतं काही होऊ शकतं. कारण क्रिकेटचा एक काय होता की 50 षटकामध्ये 150 ते 200 धावा जास्त समजल्या जायच्या. आता T20चा जमाना आहे. काल भारतीय संघाने 20 षटकामध्ये 283 धावा ठोकल्या. म्हणजे क्रिकेट खूप बदललंय. 5 चेंडूमध्ये 26, 4 षटकार 1 चौकार. थोडंसं फास्ट खेळा कारण आयोजन कमिटीला अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. नम्र विनंती असेल. स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. गुडलेंथला हिट झाला चेंडू. गोलंदाज मी सुरेश यांचं कौतुक करेन. अनुभवी आहेत. मास्टर क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. सुरेश यांचा हा चेंडू देखील अगदी समोरून वळवलाय. तोंडा समोरून वळवलाय. जसा एखाद्या घाटामध्ये गाडी वळण घेते तशी या चेंडूने वळण घेतलंय. अप्रतिम गोलंदाजी. अनुभव आहे. मास्टर क्रिकेटर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तर कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. सामना खुला झालाय. टीम शार्विल 11 सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 2 मध्ये 26 धावांची गरज. सामना जिंकण्याच्या दिशेने. अकुटापाचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेग आणि चेंडूवर आलेत परंतु झेल देखील सोडलाय. 2 धावा मात्र या चेंडूवर प्राप्त होतील. माफ करा 1 धाव. कारण सामना आता पूर्णपणे टीम शार्विल 11च्या बाजूने जात असताना विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. विजय प्राप्त केलाय टीम शार्विल 11. अभिनंदन टीम शार्विल 11.